तुम्ही बघत आहात जनमत मराठी। 28/5/2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत मोहाडी गावातील रहिवासी खंडेराव घोलप यांचे टायर दुकानाचे शटरची लॉकपट्टी वाकवून शटर उचकटून त्याद्वारे दुकानात प्रवेश केला। विविध कंपन्यांचे मोटारसायकलचे एकूण 17,000 रुपये किमतीचे नवीन टायर चोरून नेल्याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेप्रमाणेच दिनांक 26 रोजी रात्रीच्या सुमारास पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात आरोपितांनी एक पिकअप वाहन चोरी करून त्यातून मुंबई आग्रा महामार्गावरील केशर ऑटो एजन्सी टायर शोरूमचे शटर वाकवून 7,17,660 रुपये किमतीचे टायर चोरीस गेल्याची घटना घडली होती। त्याचप्रमाणे पालखेड तालुका निफाड येथील सारंग वाईन शॉपी, चांदोरी तालुका निफाड येथील रेडीमेड कपड्यांचे दुकानाचे शटर वाकवून चोरीचे प्रकार घडलेले होते। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलकर यांनी सदर घटनातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावला असता सदरचे गुन्हे हे नाशिक जिल्हा अभिलेखावरील परराज्यातील सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख व अशरफ शेख यांनी केलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर घोटी रोडवर पांढुर्ली शिवार, दिंडोरी तालुक्यातील सोनजाम शिवार तसेच आडगाव परिसरातून गुन्हेगारांना ताब्यात घेतले। नाशिक जिल्ह्यात दुकाने फोडून चोरी करणारी ही टोळी गजाआड करण्यात आली आहे। 7 वर्षांपासून फरार असलेला परराज्यातील सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा यास अटक करण्यात आली आहे। जबाबदारी न्याय हक्काची।